इतरांशी तुलना करणं ही सगळ्यात मोठी चूक आहे. थोडं जास्त दाखवण्यासाठी काही गोष्टी एक्सप्लेन करून किंवा बियॉन्ड सांगतात. आठवड्यातून किती वेळा नॉर्मल असतं, किती वेळा केलं पाहिजे, किती वेळा कमी करतो. इंटिमसी पेक्षा त्या इंटिमसी मध्ये जे कंपॅरिझन असतं त्याबद्दल जास्त दोघांनाही ते कम्फर्टेबल आहे का, आनंद वाटतोय का, हे जास्त महत्वाचं ठरतं. आणि हाच मानसिक ताण पुढे इरेक्शन प्रॉब्लेम होऊ शकतो. अनेक वेळा असं दिसून येतं की लोक इंटिमसीपेक्षा त्या इंटिमसीमध्ये जे कंपॅरिझन असतं त्याबद्दल जास्त डिस्कशन करतात. आठवड्यातून किती वेळा नॉर्मल असतं, किती वेळा केलं पाहिजे, किती वेळा कमी करतो, असं लोक प्रश्न एकमेकांना सतत विचारतात आणि त्यांच्या डोक्यात ते फिरत सुद्धा असतात. भारतात नाही तर परदेशातही अशा खूप चर्चेला आलेले विषय आहेत. पण खरं पाहायला गेलं तर हा विषय अनेक गैरसमजांमुळे उभा राहतो. डॉक्टर मुंदडा जे की एक क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट आहेत, ते असं सांगतात की इंटिमेसी किती असावी यासाठी आठवड्यामध्ये मोजण्यासाठी कुठलं असं पॅरामीटर नाहीये किंवा मग एक आकडा सुद्धा नाहीये. लोकांना ऐकायला आवडतं की इतक्या वेळा का, इतक्या वेळा का, पण वास्तवात प्रत्येक जोडप्याची गरज, लाईफ, वय, मानसिक स्थिती आणि नात्यातील जवळीक ही वेगळी असते. त्यामुळे इतरांशी तुलना करणं ही सगळ्यात मोठी चूक आहे. डॉक्टर मुंदडा सांगतात की अनेक वेळा लोक जे ऐकतात किंवा गप्पांमध्ये जे बोललं जाते ते पूर्णपणे सत्य नसतं. थोडं जास्त दाखवण्यासाठी काही गोष्टी एक्सप्लेन करून किंवा बियॉन्ड सांगतात. हे ऐकून इतरांना असं वाटतं की अरे चा, आपल्या बाबतीत काहीतरी चुकतंय का? बाकी सगळ्यांचं तर खूप होतंय, मग आपण का कमी पडतोय? पण वास्तवात बहुतेक जोडप्यांचं आयुष्य अगदी साधं आणि बॅलन्स असतं. सगळं काही कसं नॉर्मल असल्यानंतर सेक्स हा कोणताही कॉम्पिटिशन नाही हे त्यांना समजतं. त्या दोघांमधली जी जवळीक असेल, विश्वास असेल, इमोशनल बॉन्डिंग असेल याचा तो भाग असतो. त्यामुळे किती वेळा यापेक्षा दोघांनाही ते कम्फर्टेबल आहे का, आनंद वाटतोय का, हे जास्त महत्वाचं ठरतं. डॉक्टर मुंदडा अजून एक गोष्ट सांगतात की जेव्हा लोक सतत तुलना करतात तेव्हा नकळत त्यांच्या मनावर ताण येतो. काही पुरुषांच्या मनात परफॉर्मन्स बद्दल शंका निर्माण होते. मी पुरेसा आहे का, मी पार्टनरला सॅटिस्फाय करू शकत नाही का, असे विचार ते वाढायला लागतात. आणि हाच मानसिक ताण पुढे इरेक्शन प्रॉब्लेम होऊ शकतो. इच्छा कमी होणं किंवा कॉन्फिडन्स कमी होणं अशा समस्या निर्माण करू शकतं. म्हणूनच सेक्सच्या बाबतीत ठराविक आकडे किंवा बाहेरील गोष्टींवर ऐकून शंका निर्माण करण्यात काहीही तथ्य नाहीये. आपल्या रिलेशनशिपकडे आपण फोकस केला पाहिजे, ते जास्त महत्त्वाचं आहे. याच विषयावर गेली 40 वर्ष डॉक्टर उमेश मुंदडा हे रिसर्च करत आहेत. ते लोकांना मार्गदर्शन घेत आहे. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून त्यांनी आशा किरण सेक्स क्लिनिकची स्थापना 1985 मध्ये केली होती आणि आज महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर नगर अशा अनेक शहरांमध्ये त्यांच्या शाखा असून छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्य शाखा आहे, जिथे ते सोमवार ते शुक्रवार असतात आणि शनिवारी, रविवारी मुंबई आणि पुणेच्या क्लिनिकला ते प्रॅक्टिस करतात. एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, सेक्सच्या बाबतीत कोणतेही परफेक्ट नंबर नसतो. प्रत्येक नात्याचं स्वतःचं एक रिदम असतं. त्यामुळे इतरांशी तुलना करण्यापेक्षा दोघांमध्ये समजून घेणं, कम्युनिकेशन ठेवणं, कम्फर्ट असणं हे जास्त इम्पॉर्टंट असतं. जर इंटिमसी बाबतीत काही अडचणी असतील, काही क्वेरीज असतील, तर तुम्ही कन्फ्यूज न होता डॉक्टरांना भेटा, योग्य सल्ला घ्या. तुम्हाला नक्कीच सोल्युशन मिळेल. आणि हां, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. अशाच व्हिडिओसाठी कनेक्टेड राहा. चॅनलला सबस्क्राईब करा.